नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महानगरपालिका नागपूर भरती या ठिकाणी आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, आंतरराष्ट्रीय वॉर रेषा खालीलपैकी कोणत्या एका रेखावृत्तावरून जाते? बघा, आंतरराष्ट्रीय वॉर रेषा खालीलपैकी कोणत्या एका रेखावृत्तावरून जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील 180 अंश बघा पूर्व या रेखावृत्तावरून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वॉर रेषा ही जाते। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा खालीलपैकी कोणत्या एका पिकासंबंधीचा लढा होता? बघा, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा खालीलपैकी कोणत्या एका पिकाकरिता लढा होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा, चंपारण्यमधील बघा शेतकऱ्यांचा जो काही लढा होता तो नीळ या पिकासंबंधीचा लढा होता। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, बलाचं MKS पद्धतीमधलं एकक खालीलपैकी कोणतं? बघा, बलाचं MKS या पद्धतीमधलं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? बघा, परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। बलाचं MKS या पद्धतीचं एकक बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 न्यूटन हे बघा बलाचं MKS या पद्धतीमधलं एकक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी खालीलपैकी किती वर्षांचा असतो? राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो। प्रश्न क्रमांक 6 पहा, वृत्तपत्रावर बंदी घालणारा कायदा खालीलपैकी कोणत्या एका वर्षी पारित करण्यात आला होता? बघा, वृत्तपत्रावर बंदी घालणारा कायदा खालीलपैकी कोणत्या एका वर्षी बघा पारित करण्यात आला होता? बघा, परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील एप्रिल सन 1878 मध्ये बघा वृत्तपत्रावर बंदी घालणारा कायदा हा संमत करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 7 बघा, स्वतंत्र भारताची पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? स्वतंत्र भारताची पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1951 बघा, या वर्षी स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सन 1951 या वर्षी बघा करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 8 बघा, भारतामधली सर्वात मोठी मशीद खालीलपैकी कोणती? बघा, भारतामधली विचारली सर्वात मोठी मशीद खालीलपैकी कोणती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील जामा मशीद दिल्ली। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नेहरू रिपोर्टमध्ये खालीलपैकी कशाची मागणी करण्यात आली होती? बघा, नेहरू रिपोर्टमध्ये खालीलपैकी कशाची मागणी करण्यात आली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा, नेहरू रिपोर्टमध्ये बघा वसाहतीचे स्वराज्य यांची या ठिकाणी मागणी करण्यात आली होती। विद्यार्थी मित्रांनो, बघा, नागपूर महानगरपालिका भरती बघा आपल्याकडे बघा एक 5000 प्रश्नाचं एक अतिसंभाव्य एक महत्त्वपूर्ण PDF आहे, त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला ते PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच हे PDF पाठवले जाईल। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1998 साली बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी भारताने अणुस्फोटाच्या चाचण्या घेतल्या? बघा, सन 1998 साली खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी भारताने अणुस्फोटच्या चाचण्या ह्या घेतल्या होत्या? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा पोखरण बघा, या ठिकाणी अणुचाचण्या या ठिकाणी घेतल्या होत्या। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वातावरणामधील बघा तापमान हे खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे वाढते? बघा, वातावरणामध्ये बघा तापमान हे खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे वातावरणामधलं तापमान हे वाढत असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कार्बन डायऑक्साईड बघा, या वायूमुळे वातावरणामधल्या या ठिकाणी तापमान या ठिकाणी हे वाढत असते।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती असते? बघा, राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील 250 बघा एवढे राज्यसभेची एकूण या ठिकाणी सदस्य संख्या असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बाल गंधर्व बघा या नाटकामधली पहिली स्त्री भूमिका असलेले नाटक खालीलपैकी कोणते? बघा, बाल गंधर्व बघा बालगंधर्वाची बघा नाटकातील पहिली स्त्री भूमिका असलेलं नाटक खालीलपैकी कोणतं नाटक आहे? बघा बालगंधर्व बघा नाटकामधली पहिली स्त्री भूमिका बघा असलेलं नाटक म्हणजे बघा शाकुंतल। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधील बघा खालीलपैकी कोणता पट्टा हा खनिजावर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे? बघा महाराष्ट्रामधील बघा खालीलपैकी कोणता पट्टा हा खनिजावर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील नागपूर आणि चंद्रपूर बघा हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगाकरिता या ठिकाणी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, न्यूटनचा दुसरा नियम खालीलपैकी कशाचं मापन देतो? बघा न्यूटनचा बघा गतिविषयक जो काही दुसरा नियम आहे तो खालीलपैकी कशाचं मापन देतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील न्यूटनचा बघा जो काही दुसरा नियम आहे तो संवेग यांचे या ठिकाणी मापन देतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रथम ICS बघा झालेले पहिले भारतीय व्यक्ती खालीलपैकी कोण? बघा प्रथम ICS झालेले पहिले भारतीय व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील सुरेंद्रनाथ बॅनर्जी बघा सर्वात प्रथम ICS झालेले पहिले या ठिकाणी भारतीय व्यक्ती आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा मुस्लिम लीगची बघा स्थापना सन 1906 बघा या वर्षी ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना ही झाली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका अवयवाची त्वचा सर्वात पातळ असते? खालीलपैकी कोणत्या एका अवयवाची त्वचा सर्वात या ठिकाणी पातळ असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डोळा बघा या अवयवाची बघा सर्वात त्वचा या ठिकाणी पातळ असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय संविधानामधील मार्गदर्शक तत्वे खालीलपैकी कोणत्या एका राष्ट्राच्या बघा भारतीय संविधानामध्ये मार्गदर्शक बघा तत्वे ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा मार्गदर्शक तत्वे बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील आयर्लंडच्या बघा या ठिकाणी आयर्लंड या ठिकाणी या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वजन व मापे यांचं जागतिक कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? वजन व मापे यांचं जागतिक कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा, वजन आणि मापे यांचं बघा कार्यालय जे काय आहे तर ते कार्यालय पॅरिस या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधले पहिले दूरचित्रवाणी केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी चालू झाले? बघा भारतामधलं पहिलं दूरचित्रवाणी केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सुरू झाले होते? बघा भारतामधलं पहिलं बघा दूरचित्रवाणी केंद्र हे दिल्ली या ठिकाणी ते सुरू झाले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोग नेमतात? संविधानामधील खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोग नेमतात? बघा वित्त आयोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा परीक्षेमध्ये पण हा प्रश्न विचारण्यात आला होता, वित्त आयोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा 280 बघा हे कलम वित्त आयोग यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, पाण्यापेक्षा बघा पारा हा खालीलपैकी कितीने या ठिकाणी जड असतो? बघा पाण्यापेक्षा बघा पारा हा खालीलपैकी किती पटीने जड असतो? बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी 13.6 पट या ठिकाणी तो या ठिकाणी जड असतो। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारतामध्ये बघा सध्या एकूण किती उच्च न्यायालय? बघा भारतामध्ये विचारले सध्या आपल्याकडे एकूण उच्च न्यायालय खालीलपैकी किती आहेत? बघा सध्या भारतामध्ये बघा एकूण उच्च न्यायालय एकूण बघा 25 या ठिकाणी उच्च न्यायालय आहेत।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका घटक द्रव्यामुळे दुधाचा रंग हा पांढरा असतो? बघा, खालीलपैकी कोणत्या एका घटक द्रव्यामुळे दुधाचा रंग हा पांढरा असतो? बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी कॅरोटीन. बघा कॅरोटीन या घटकामुळे बघा या ठिकाणी दुधाचा रंग हा पांढरा असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणते अवयव श्वसन संस्थेशी संबंधित? खालीलपैकी कोणता एक अवयव आहे जो अवयव श्वसन संस्थेच्या या ठिकाणी संबंधित आहे? बघा फुफ्फुस या ठिकाणी बघा हा अवयव या ठिकाणी श्वसन संस्थेच्या या ठिकाणी संबंधित अवयव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1857च्या उठावानंतर खालीलपैकी कोणत्या एका दिवशी भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली? बघा सन 1857च्या उठावानंतर खालीलपैकी कोणत्या एका दिवशी बघा भारताची जी सत्ता आहे इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली होती? बघा या ठिकाणी 1 नोव्हेंबर सन 1858 बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची आणि फळांची उत्पादकता वाढवतात? बघा खालीलपैकी कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची आणि फळांची या ठिकाणी उत्पादकता वाढवतात? बघा त्यावर या ठिकाणी गॅमा किरणांचा या ठिकाणी मारा करतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वटवाघूळ उडत असताना खालीलपैकी कोणत्या प्रकारचा ध्वनी निर्माण करते? बघा वटवाघूळ बघा उडत असताना खालीलपैकी कोणत्या प्रकारचा ध्वनी या ठिकाणी निर्माण करत असते? बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. बघा वटवाघूळ बघा उडत असताना उच्च वारंवारतेच्या बघा ध्वनी या प्रकारच्या ध्वनी निर्माण हे करत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वयोगी दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट खालीलपैकी कोणता? बघा सर्वयोगी दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सर्वयोगी दाता म्हणजेच ओ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बी जीवनसत्वाचे एकूण प्रकार खालीलपैकी किती? बघा बी जीवनसत्वाचे एकूण प्रकार खालीलपैकी किती आहेत? बघा ऑप्शन क्रमांक बघा 3 12 या ठिकाणी ब जीवनसत्वाचे एकूण प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीनुसार संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? बघा खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीनुसार संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे? बघा 42व्या बघा घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा बघा समावेश करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताला सर्वाधिक लांबीची सीमा खालीलपैकी कोणत्या देशाची लागली? बघा भारताला सर्वाधिक लांबीची सीमा खालीलपैकी कोणत्या एका देशाची सर्वाधिक सीमा ही लाभलेली आहे? बघा भारताला सर्वाधिक लांबीची बघा सीमा ही बांगलादेश या ठिकाणी बघा देशाची सीमा ही लागलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जम्मू काश्मीर या राज्यामधला बघा सलाल हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा जम्मू काश्मीर बघा या राज्यामधला बघा सलाल हा एक जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. तर तो पुढीलपैकी कोणत्या नदीवरचा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे? चिनाब या ठिकाणी या नदीवरचा या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कर्नाळा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? कर्नाळा बघा हे एक पक्षी अभयारण्य आहे. तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा कर्नाळा बघा हे पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खाद्यपदार्थ म्हणजे बघा खाद्यपदार्थात खाण्याचा सोडा सर्वाधिक वापर केल्यास खालीलपैकी कोणत्या एका जीवनसत्वांचा नाश होतो? बघा खाद्यपदार्थामध्ये बघा खाण्याचा सोडा सर्वाधिक या ठिकाणी वापर केल्यास या ठिकाणी क जीवनसत्वाचा या ठिकाणी नाश होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 15 ते 60 वर्ष या वयोगटामधील खालीलपैकी कोणत्या बघा जी काही लोकसंख्या असते त्यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारची लोकसंख्या म्हणतात? बघा 15 ते 60 या वयोगटामधील लोकसंख्येला बघा कार्यप्रवण लोकसंख्या या प्रकारची या ठिकाणी लोकसंख्या म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खिलाफत चळवळीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? खिलाफत चळवळीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा महात्मा गांधी बघा हे खिलाफत चळवळीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दलदल युक्त मृदा खालीलपैकी कोणत्या एका पिकाकरिता उपयुक्त? बघा दलदल युक्त मृदा खालीलपैकी कोणत्या एका पिकाकरिता उपयुक्त या ठिकाणी मृदा ही मानतात? दलदल युक्त मृदा बघा ही ताग या ठिकाणी या पिकाकरिता उपयुक्त या ठिकाणी मृदा मानली जाते.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यामागे खालीलपैकी कोणाची संकल्पना होती? बघा, स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यामागे खालीलपैकी कोणाची संकल्पना होती? बघा या ठिकाणी चित्तरंजन दास यांची या ठिकाणी संकल्पना होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये लोकसंख्येच्या सर्वात कमी घनतेचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा भारतामध्ये बघा लोकसंख्येची बघा सर्वात कमी घनता बघा अरुणाचल प्रदेश बघा या राज्यामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी या ठिकाणी घनता आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपतीला पद आणि गोपनीयतेची शपथ खालीलपैकी कोण देतात? बघा राष्ट्रपतीला बघा पद आणि गोपनीयतेची बघा शपथ बघा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्यांना या ठिकाणी शपथ हे देत असतात. प्रश्न क्रमांक 9 बघा, स्कर्वी हा रोग खालीलपैकी कोणत्या एका जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग? बघा स्कर्वी हा रोग खालीलपैकी कोणत्या एका जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? स्कर्वी बघा क जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक बघा, खालीलपैकी कोणत्या एका घटक द्रव्यामुळे दुधाचा रंग हा पांढरा ठरतो? बघा कॅरोटीन बघा या घटकामुळे या ठिकाणी दुधाचा रंग हा पांढरा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बघा महानगरपालिका बघा नागपूर बघा या ठिकाणी आपल्याकडे बघा 5000 प्रश्नाचं एक अतिसंभाव्य PDF आहे. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच हे PDF पाठवले जाईल. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.